सुखाच्या संसारात दारूचे व्यसन आणि शारीरिक अनैतिक संबंध हे दोन प्रकारचे व्यसन आले की सोन्यासारख्या संसाराची कशी माती होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजची आपली सत्य घटनेवर असलेली स्टोरी. ही स्टोरी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की व्यसन, बाई आणि बाटली हे दोन व्यसन लागल्यानंतर सुखानं चाललेला संसार हा कसा उद्ध्वस्त होतो याचं मूर्तिमंत असं उदाहरण म्हणजे आजची स्टोरी. सुरुवात होते आपल्या शेजारील राज्य असलेलं कर्नाटक. तर कर्नाटक राज्यातील गोकाक ह्या जिल्हा तालुका आहे. तिथलं सिंधी कुर्बेक हे गाव आहे. आता ह्या गावात काय आहे, सिंधी कुर्बेक गावात संतोष रेवणनाथ पटायत, वय वर्ष 33, हा व्यक्ती युवक राहायचा. म्हणजे आता युवक झाला, युवकाचा तो माणसात रूपांतर झालं आणि त्याचं लग्न आहे सखूबाई हिच्यासोबत 9 वर्षापूर्वी झालं आणि यांच्या संसाररूपी वेलीवर 2 मुलं जन्माला आली. आता याच्यानंतर याचं काय होतं, घरी जमीन शेती पण होती आणि व्यवसाय पण होता, चांगल्या ठिकाणी कामाला पण होता, नोकरीला होता. आता हा काय करायचा, घर आणि आपला संसार बघायचा, आपली बायको आणि आपली मुलं याच्यात खुश व्हायचा. अशी त्यांचे 2-3 वर्ष निघून गेली. आता 2 वर्षानंतर पहिल्या वर्षातच मुलगा झाला, त्याच्यानंतर काही 2 वर्षानंतर दुसरा मुलगा झाला. अशी 4 वर्षे त्याची निघून गेली. पण निघून गेल्यानंतर हा गावात फिरायचा. फिरताना याच्या गावात याचं काय झालं, एक विधवा बाई होती आणि तिचा नवरा वारला होता. तिला काही हे नव्हतं. तिचे काही कुठं शारीरिक संबंध नव्हते, काही नव्हतं. मग ती पण कुठेतरी आपली भूक भागवायसाठी, आपली तहान भागवायसाठी कोणाला तरी जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती. पण तिचं लक्ष कोणावर गेलं, संतोष. संतोष याच्याकडे गेलं. आता या संतोषची तिची नजर व्हायला लागली. बोलणे वाढत चालले. बोलण्यानं बोलणे वाढत वाढत गेले. डोळे एकमेकांकडे बघू लागले. हा तिच्या घरी जायचा. घरापर्यंत जाता जाता तो घराच्या आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर बाजेवर बसू लागला, खाटेवर बसू लागला. खाटेवरून पुन्हा तो काय केलं, अंग टाकू लागला. अंग टाकताना ती त्याला चहा द्यायची. चहाच्या बशीला हात लागता लागता लागले. त्यांचे याच्यातून त्यांच्यात अनैतिक शारीरिक संबंधाला सुरुवात झाली. आता यांचे शारीरिक संबंध म्हणजे दणक्यात सुरू झाले. आता हिचं काय होतं, हिचा पण नवरा काही दिवसापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी वारलेला असल्यामुळं हिचं पण आहे ना जमीन पडीत पडेल होती. आता हिला काय भेटलं, हे नवीन पोट्ट भेटलं. म्हणजे हे त्या टायमाला किती असेल, 28 वर्षाचं असेल. आता ती बाई म्हणजे 35 ते 38 वर्षाची बाई ती. आता तिला काय भेटलं, तिच्यापेक्षा 8-10 वर्षांनी लहान पोरगं भेटलं. आता रंगारंग कार्यक्रम. तो नावाट पोट्टा. आता जरी 2 लेकराचा बाप जरी असला, तरी पण तो नावाटच होता. वय काही त्याचं वाढील नव्हतं आणि हा काय करू लागला, तिचे मस्तपैकी मशागत करू लागला तिच्या जमिनीची. आता तिची मशागत केल्यानंतर तिला पण आवडू लागला आणि ती पण खालून असा प्रतिसाद द्यायची, खूप काही प्रतिसाद द्यायची. आता हे संतोषला काय व्हायचं, तो त्याच्या बायकोकडे गेला, की सखूबाईकडे गेला. सखूबाई जसा पाहिजे तसा प्रतिसाद सारखं काही देत नसे. कारण हिला माहीत होतं हे आपलंच आहे, हे कुठं जाऊन जाऊन कुठं जाणार आहे, करतंय आणि झोपतंय. आता ही काही प्रतिसाद नाही. पण याला काय वाटायचं, खालून जसं आपण हे करतो, दाबाव टाकतो, तसा तिकडून पण दाबाव आला पाहिजे. म्हणजे कसं आहे, प्रत्युत्तराला प्रत्युत्तर आलं म्हणजे खालून पण त्याला प्रतिसाद आला. त्यावेळेस माणूस हा चेकाळतो. तसं ही चेकाळत नशी, मरेल मुर्द्यासारखी पडून राहायची. त्याला तिच्यात काही इंटरेस्ट वाटत नसे. आता ह्यो काय करायचा, ज्यावेळी त्या युधवीसोबत जायचा, त्यावेळेस ती म्हणजे जसं तो आक्रमण करायचा, त्याच पद्धतीने ती पण खालून त्याला प्रतिसादाला आक्रमणातून उत्तर द्यायची. आता हा काय व्हायचा, खुश व्हायचा, याला आनंद द्यायचा. त्याच्यानंतर 64 कलापैकी एक कला जी असते लिंगाची, ती कला ती अपनावायची. कारण की कसं आहे, ती कला सांगितली असती मित्रांनो, पण सध्याच्या घडीला काय झालेले, आपल्या ह्याच्यात काही असे यूट्यूबच्या गाईडलाईनच्या विरोधात शब्द आले, की यूट्यूब आपल्यावर कारवाई करण्याचा बडगा उचलून राहिले. त्याच्यामुळे ते शब्द मुद्दाम मी इथं टाळतोय. तरी काही काही शब्द येतील, पण काही काही शब्द मुद्दाम इथं टाळावं लागतात. तुम्हाला ती 64 कलापैकी ती कला सांगितली असती, तिची कोणती कला आहे. पण कसं आहे, सध्याच्या घडीला यूट्यूबच्या गाईडलाईन आपल्याला सध्याच्या घडीला फॉलो करणंही कोणीही आणलं ती. त्याच्यामुळे त्याच्यातून जरासं आपण माघार घेतोय. आता हे नेहमी चालायचं. आता हे कसं आहे मित्रांनो, पादल्याचा वास हा झाकत नाही. जितकं दमानं तुम्ही पाजसाल तेवढा वास घुमतो. जेवढा जोराने पाजला तेवढा आवाज जोराने होतो, पण वास काही घुमत नाही. म्हणजे ते टिकत नाही. पण जेवढं हळू पाजलं तेवढं. आता हा काय करायचा, हळूच कोण जायचा. मग हे काय करायचं, 2-3 वर्ष खबर नाही झाली. पण त्याच्यानंतर घरी कोणीतरी सांगितलं त्याच्या बायकोला, की तुझा नवरा त्या विधवा महिला आहे, अशी ती आणती, तिच्या नादी तुझा नवरा लागलाय. आता त्याच्यानंतर कोणती स्त्री आहे, की तिचा नवरा दुसऱ्या स्त्रीसोबत संग करतोय आणि
लफडं करतोय आणि ती स्त्री शांत बसत, असं होऊ शकत नाही. आता याला काय व्हायचं, याला पहिलं तर ड्रायव्हर असल्यामुळे याला दारूचं पण थोडंफार व्यसन होतंच. कारण गाडी चालवायची. आरे-पाठी त्याचे खेळ खेळवायचे. त्याच्यामुळे तो 90 हाणायचा. आता त्याच्यातल्या त्याच्यात त्याला बाईचा पण नाद. म्हणजे बाबाचा नाद लागला त्याला. आता बाबा म्हणजे बाई आणि बाटली. इथं माणूस सर्व बरबादच होतो. आता यानं काय केलं, यानं तो प्यायचा बाईचा नाद. पुन्हा घरी आल्यानंतर बायकोनं त्याला विचारलं, विषय छेडला. त्यावेळी तो राग अनावर झाला. तो त्याच्या बायकोवर धावून जायचा. मारण्याचा प्रयत्न करायचा, मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा. आता हिनं काय केलं, हिचं जे माहेर होतं, आता जे सखूबाईचं माहेर आहे, धारवाड धारवाडमधील कल्लूड म्हणजे कल्लाड हे गाव तिथं होतं. हिनं काय केलं, आपल्या माहेरी फोन लावून सांगितलं, की माझ्या नवऱ्याच्या अशा-अशा नैतिक संबंध आहे. घरचे आले, सासरकडचे सासू-सासरे आले, साले आले, पाहुणे-रावळे आले. त्याने समजूत काढली. आता याला काय संतोषलंय ना, हे सुधरावतो पुन्हा चिडलं पुन्हा, की मग अपमान तो पुन्हा सासरवाडीत केला. म्हणजे कांड यानं करायचे. पुन्हा कोणाला सांगितलं म्हणजे मग अपमान केला म्हणून त्याच्यावर पण दबाव टाकायचा, असं नसतं मित्रांनो. इथे आहे ना, कधी-कधी आपल्याला कोणी सांगितलं, की आपली जर चूक जर असेल, चूक पण कबूल करायला शिका आणि त्याच्यातून माघार घ्यायचा. कारण की ही विधवा होती. हिनं जर विधवा असताना जर का याच्यासोबत संग करण्याचा प्रयत्न केला, ती कोणा पण सोबत करू शकते ना. असं थोडं आहे, की याचं काही नाव तिथं निशाणा थोडा आहे असा शिक्का किंवा मोहर मारलेली थोडी, की हाच एकटा आहे. कोणी पण येऊ शकतं. कारण की जे कसं असतं, जाणं ढोर असतं, मोका ढोर असतं, त्याचं कोणी पण मालक असतं. कोणाच्या वावरात गेलं त्याला दगड कोणी मारणारच असतं. आता हे असंच असतं. इथं आता तुम्ही असेल वीजच्या बाबतीत बोलतोय, सर्व स्त्रियांच्या बाबतीत बोलत नाही. आता काही-काही मोजक्या 2, 4, 5% स्त्रिया तुम्हाला बघताय तुम्ही प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यापाड्यात, गल्ली-बोळात त्या 2-4 स्त्रिया असतातच अशा. आता ही स्त्री तशा पद्धतीची होती. पण हिनं काय केलं, हिच्या लक्षात आलं की याच्या घरात भांडणं झाली. हिनं पुन्हा दुसरा डाव खेळला ते विधवा महिलेनं. त्यानं सांगितलं, "तुपल्या बायकोला तू आपल्या जीवनातून हटव, म्हणजे मी तुपली कायमची तुपली राहील आणि तुझा ना आपला संसार दोघा जणांचा चांगला करू. आणि तुला जसं मी प्रतिसाद देते याच्यापेक्षाही तुला खतरनाक प्रतिसाद देईल." आणि तो पण येडं बावळं त्याला तयार झालं आणि त्यानं काय केलं, दिनांक 11 जून 2026 गुरुवारचा दिवस होता. त्या दिवशी त्यानं आणि त्याच्या अगोदर त्यानं बायकोला सांगितलं, की आपल्याला देवदर्शनाला जायचं आहे. आता ह्यो काय करावा लागला, त्याच्या अगोदर प्लॅन करायचा. प्लॅन करताना त्याच्या लक्षात आलं, की असा प्लॅन करायचा, की आपल्याला साप पण मेला पाहिजे आणि गाडी पण मोडली नाही पाहिजे. असा प्लॅन करण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो, प्लॅन कितीही भारी तुम्ही करा, तरी तो तुमच्या अंगलट येतच असतो. कारण गुन्हा कितीही मोठा लपून केला, तरी पण गुन्हेगार काही ना काही सबूत, काहीतरी पुरावा कुठेतरी सोडत असतो आणि पोलिसवाले तोच पुरावा शोधत असतात. आता यानं काय केलं, 11 जून आणि त्याच्या 11 जूनच्या अगोदर त्यानं 8-15 दिवसापासून बायकोला लय गोड बोलायला सुरुवात केली. दारू कमी केली. बायकोच्या मनात आता आपलं नवरं सुधारलं. आता हे सुधारलं नाही, हे पार बिघडलं होतं. बघा हे कसं 11 जूनला त्यानं सांगितलं 26ला की आपल्याला देवदर्शनाला जायचंय. बैलहुंगल हे तालुका आहे. तिथलं मुरकुंडी हे इथलं चामुंडा देवी आपण दर्शनाला तिथं जाऊ. आता हे दोघं नवरा-बायको बायको खुश झाली. बायकोच्या मनात चला नवरा सुधारलाय, आपण देवीच्या दर्शनाला जाऊ, देवीची ओटी भरू. म्हणून बायको पण अशी खुश झाली. खुश झाल्यानंतर सखूबाई खुश झाली आणि त्याच्या टू व्हीलरवर बसली आणि दोघं जण तिकडं निघून गेले. दर्शन-गिर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर ओटी-गिटी भरली आणि तिथं जेवले. त्याच्यानंतर ते पुन्हा आपल्या गावाला आता हे वापस निघाले. वापस निघाल्यानंतर गोकारकी इथं गौलगोंड इथं आले आणि तिथं थांबले. तिथं घेऊन त्यानं काय केलं, एक थंड जिरा घेतला आणि पिण्यासाठी 2 जिऱ्याच्या बॉटल घेतल्या. तिथं आला आणि त्यानं काय केलं, मधात आपल्या गावाच्या रस्त्याने निघाला. सुनसान रस्ता होता. रात्रीचे 9 साधारण 9 वाजले असेल. तिथं त्यानं गाडी थांबवली आणि सांगितलं, "गरमी खूप होऊन राहिली. आपण थोडं थंड-थंड घेऊ." आणि त्यानं एक बॉटल त्याच्या बायकोकडे दिली. पण सोबत आणलेली जी विषारीची पावडर होती, ती पावडर त्यानं त्या बॉटलमध्ये टाकली होती. ती बॉटल बायकोला दिली. बायकोला असं वाटलं की यांनी काहीतरी प्रसाद वगैरे टाकलाय आणि त्यानं सांगितलं, "हे देवीचा प्रसाद आहे, पिऊन घे, आपला सुखात संसार होईल." तिनं पण ते घटं-घटं पिऊन घेतलं. पिऊन घेतल्यानंतर पुन्हा ते गाडीवर बसले. पुन्हा तिला काय झालं, त्या विषामुळं मळमळ व्हायला लागली, उलटी व्हायला लागली. त्यानं गाडी थांबवली. ती बाकी उलटी करायला लागली. त्यावेळेस यानं काय केलं, सोबत असलेली रशीनं तिचा गळा आवळला. गळा आवळून ज्यावेळेस ती मृत झाली, ते बघितलं. त्याच्यानंतर त्यानं पुन्हा आपली टू व्हीलर मागे घेतली. तिच्या अंगाहून घातली. बघून घ्या, एक निर्दयी पती जिनं त्याच्यासोबत 7 फेरे, 7 जन्मासाठी फेरे मारले. 2 मुलाची आई झाली. त्याच्यासाठी आपली जवानी खर्च केली आणि त्या नवऱ्याच्या संसारासाठी जी कष्टा खात होती,
यानं फक्त एक विधवा बाईच्या एक परस्त्रीसाठी आपली स्वतःची घरची लक्ष्मीच्या अंगावरून गाडी घालताना त्याला कसलाच अपमान वाटला नाही, कसलीच लाज शरम वाटली नाही आणि त्यानं तसंही केलं. त्याच्यानंतर पुन्हा त्याला असं वाटली लागायला पाहिजे म्हणून तिला दोनदा तीनदा आपटलं, रस्त्याच्या कडेला आणलं, तिच्या अंगावर गाडी टाकली आणि स्वतः गाडी खाली दाबला आणि पाहिलं की कोणीतरी येईल आणि ॲक्सिडेंट झाला म्हणून पोलीसवाल्याला उचलेल, दवाखान्यात घेऊन जाईल. पण मित्रांनो, सुनसान रस्ता होता, खेडे विभागाचा रस्ता होता. रात्री 12पर्यंत कोणीच आलं नाही. त्यानं पुन्हा पण काय केलं, 112ला फोन केला आणि जो पोलीस स्टेशन आहे गोकार, या पोलीस स्टेशनला माहिती दिली की माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि माझी बायको आणि मी जखमी होऊन इथं पडलोय. पोलीसवाले आले, त्याने पाहिलं, त्याला उठवलं, त्याला चौकशी केली ॲक्सिडेंट कसा झाला. त्यानं काय असं आबडधोबड कारण सांगितलं. त्याच्यानंतर पोलीसवाल्यांनी तिला उचललं, दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यात पोलीसवाल्यांनी मृत सांगितलं. त्यावेळेस त्यांनी बॉडी पी-एमला टाकली आणि याला नीट केलं. त्यावेळेस ही घटना ज्यावेळेस तिच्या माहेरी कळाली, माहेरचे लोक आले कलुडीतून. त्यांनी सांगितलं की आमचा जावई आणि आमच्या लेकीमध्ये यांचे अनैतिक संबंध होते आणि यांच्यात रोज नेहमी भांडणं व्हायची आणि या माझ्या लेकीचा घातपाताचा असावा असं सांगितलं. पण 2-3 दिवसानंतर रिपोर्ट आला. रिपोर्टमध्ये त्या पी-एमच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं, गळा आवळून खून आणि पोटात विष गेल्यामुळं मृत्यू. ज्यावेळेस याला पकडलं, याची आरती केली, याची पूजापाती केली, चांगला देवीचा प्रसाद त्याच्यावर उतरवला. त्यावेळेस ह्यानं बोलून भडभड स्टोरी सांगितली. जशी ते मी वरीलप्रमाणे सांगितली तशी त्यानं कथन केली. मित्रांनो, तुम्हाला मी हात जोडून कधीच्यालाही सांगतो की बाई आणि बाटलीपासून जेवढं दूर राहिलं जाईल तेवढं दूर राहा. कारण की बाबा म्हणजे बाई आणि बाटली हे कोणाचंच भलं करू शकत नाही. याच्यातून आपल्या कोण्याही स्टोरीतून कोणाला बदनाम करायचं नाही. पण मित्रांनो, याच्यातून आपण एकच सांगू शकतो, जेवढे अनैतिक संबंधापासून दूर राहिलं जाईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा. आणि हो, स्टोरी आवडली असेल तर स्टोरी लाईक करा, कॉमेंट जरूर करा. आणि हो, कलियुगाचा वारा हे क्राईम स्टोरी यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे व्हिडिओ कोपऱ्यात येतोय ते बघायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.